विधानसभा में विधायक नरेंद्र भोंडेकर द्वारा उठाए गए विभिन्न मुद्दों पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विस्तृत जवाब दिया। उन्होंने कहा कि भंडारा जिले के तुमसर टाउन रेलवे स्टेशन पर ड्रैग पॉइंट को मंजूरी दे दी गई है। यहाँ गुड्स शेड सहित आवश्यक सुविधाओं के निर्माण कार्य तेजी से चल रहे हैं और जल्द ही ड्रैग पॉइंट शुरू कर दिया जाएगा, जिससे क्षेत्र के व्यापार और माल परिवहन को बड़ी सुविधा मिलेगी। नाग नदी प्रदूषण के मुद्दे पर मुख्यमंत्री ने बताया कि इस परियोजना के लिए 2400 करोड़ रुपए का निधि मंजूर किया गया है। इसके तहत नए सीवेज ट्रीटमेंट प्लांट, लगभग 520 किलोमीटर लंबी सीवेज लाइन तथा 7 पंप हाउस का निर्माण किया जाएगा, जिससे नदी प्रदूषण पर प्रभावी नियंत्रण संभव होगा। मुख्यमंत्री ने ये भी कहा कि तिर्री मिंसी परियोजना पर भी सरकार गंभीरता से विचार कर रही है और इसके संबंध में आवश्यक प्रक्रिया आगे बढ़ाई जा रही है। वहीं जलगंगा वैनगंगा परियोजना के संबंध में उन्होंने जानकारी दी कि यह प्रस्ताव वर्तमान में CWC के पास स्वीकृति के लिए भेजा गया है और जल्द ही इसकी मंजूरी मिलने की उम्मीद है। सरकार का प्रयास है कि इसी वर्ष इस महत्वाकांक्षी परियोजना का कार्य शुरू किया जाए। उन्होंने बताया कि इस परियोजना के तहत 14 पुराने जल परियोजनाओं की क्षमता बढ़ाई जाएगी तथा 24 नए जल भंडारण विकसित किए जाएंगे, जिससे क्षेत्र में सिंचाई और जल उपलब्धता को व्यापक मजबूती मिलेगी। महोदय, नियम 292 अन्वये अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये जलसंपदा गोसेखुर्द मोठा प्रकल्प, राष्ट्रीय प्रकल्प आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये अत्यंत महत्त्वाचा माझ्याकडे पेच प्रकल्पामधून आमच्या भंडारा आणि मोहाडी 2 तालुक्यामध्ये पाणी येते। अध्यक्ष महोदय, ह्या 80 किलोमीटर असल्यामुळे टेलवरती पाणी येत नाही आणि त्याच्यामुळे सांगवारी धाबा ही योजना आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिला होता आणि तो मंजूर पण झाला। अध्यक्ष महोदय, आणि त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास 7000 हेक्टर जागा भंडारा आणि मोहाडी तालुक्याचा त्याचा फायदा होणार आहे। अध्यक्ष महोदय, कारण बॅकवॉटर गोसेखुर्दचं पाणी आमच्या जवळ आहे आणि आतापर्यंत आम्हाला 80 किलोमीटरपासून पाणी लागत होतं। अध्यक्ष महोदय, या प्रकल्पामुळे जवळपास 50 ते 60 गाव या गावांचा फायदा होणार आहे भंडारा आणि मोहाडी तालुक्याचा। अध्यक्ष महोदय, दुसरी अध्यक्ष महोदय, तिरी आणि मिंसी यामध्ये गोसेखुर्दमधून काही गाव सुटले होते, ते 17 ते 18 गावे आहेत। अध्यक्ष महोदय, या गावामधून पवनी तालुक्याची तील जवळपास 17 ते 18 गावा 4000 हेक्टरचा याच्यामध्ये नेरला उपसा सिंचनामधून जो सेविंग झाला होता त्यामधून ही योजना आम्ही केली होती। अध्यक्ष महोदय, याचा सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, तिसरी योजना अध्यक्ष महोदय, जी नळगंगा वैनगंगामधून जे पूर्व विदर्भापासून तर पश्चिम विदर्भाला जोडणारी हे अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। अध्यक्ष महोदय, मी ह्या सरकारचं अभिनंदन करेल आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करेल की ह्या योजनेमध्ये आमचे जे धारगाव टप्पा 1 टप्पा 2 हे दोन्ही गावामध्ये भंडारा लाखनी साकोली ह्या गावांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होणार। अध्यक्ष महोदय, ह्या गोसेखुर्द एवढं मोठं असताना सुद्धा ह्या अनेक गावं सुटलेली होते। ह्या संपूर्ण गाव आमच्या भंडारा जिल्ह्याच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या हितासाठी, त्यांना सुद्धा एवढं मोठं गोसेख राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे यांना सुद्धा 12ही महिने पाणी मिळेल अशी शेतकऱ्यांची जी मागणी होती ती मागणी शासनाकडून मान्य झालेली आहे। अध्यक्ष महोदय, फक्त एवढंच आहे की लवकरात लवकर त्याचा बाकी सगळे प्रोसेस होऊन लवकरात लवकर त्याची सुरुवात व्हायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, नगर विकासमधून मी काही आणि जलसंपदाचं अध्यक्ष महोदय, नेरला आणि सुरबोडी या 2 योजना आहेत। अध्यक्ष महोदय, जे पेंडिंग आहेत शासनाच्या अंतिम टप्प्यामध्ये मंत्रालयामध्ये येऊन बसलेले आहेत। अध्यक्ष महोदय, कारण 34 गावाचे पुनर्वसनाचे प्रश्न होते, त्यामध्ये 32 झालेले आहेत आणि हे 1-2 उरलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमानं शासनाला विनंती करेन की हे दोन्ही योजनांवरती तात्काळ निर्णय घेतलं तर लोकांना आंदोलन करायची गरज पडणार नाही आणि त्यांना सुद्धा त्याचा शासनाचा फायदा होईल। अध्यक्ष महोदय, नगर विकासमध्ये जर विचार केला तर भंडारा शहरामध्ये जवळपास 700 कोटीचे कामं मंजूर करण्यात आले। अध्यक्ष महोदय, आणि माझ्या मतदारसंघात दुसरा तालुका पवनी शहरामध्ये 250 कोटीचे कामं मंजूर करण्यात आलेत। ह्या सगळ्या कामासाठी
मागच्या सरकारमध्ये शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये एक नाही दोन नाही तर चारदा एका मुख्यमंत्री आल्याने माझ्या मतदारसंघामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा झाला अध्यक्ष महोदय. हे भंडारा जिल्हा कधी विसरू शकणार नाही अध्यक्ष महोदय, कारण 2-2.5 वर्षामध्ये एक मुख्यमंत्री चारदा येणं म्हणजे भंडारा जिल्ह्यावरती किती प्रेम आहे हे सरकारचं दिसतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझी काही मागणी आहे. विदर्भाची काशी ही पवनी म्हणून आपण ओळखल्या जातो अध्यक्ष महोदय. यामध्ये अध्यक्ष महोदय 372 विविध धर्माचे मंदिरं आहेत अध्यक्ष महोदय, परंतु याचा आराखडा सुद्धा तयार आहे अध्यक्ष महोदय, परंतु शासनाकडून त्याच्यावरती दुर्लक्ष होत आहे. माझी शासनाकडे विनंती आहे की ह्या जर आराखड्याला मंजुरी मिळाली तर विदर्भाचे काशीचा वैभव जो पूर्वी एके काळामध्ये 80,000-84,000 लोकांची वस्ती होती, आता ती 18,000 ते 19,000 वरती आलेली आहे अध्यक्ष महोदय. हे पुन्हा याला जर समजा ह्या आराखड्याला मंजुरी दिली तर पुन्हा जुन्या पद्धतीने ह्या पवनी शहराची लोकसंख्या वाढेल अध्यक्ष महोदय. संत जगनाडे महाराज स्मारकाचा आराखडा आम्ही तयार केला अध्यक्ष महोदय पवनी कुराडा तलावामध्ये. त्या तलावाला सुद्धा 100 कोटीची आराखड्याची मंजुरीची अपेक्षा अध्यक्ष महोदय. भंडारा शहरामध्ये संतनगरी व्हावी ही अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. ऊर्जा विभागात जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांना कृषी पंपाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे अध्यक्ष महोदय. आपण सौर ऊर्जामुळे कृषी पंप देत नाही अध्यक्ष महोदय, परंतु कुठे कुठे सौर ऊर्जा पाहिजे तसं शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही योजना चालू ठेवायला पाहिजे अध्यक्ष महोदय, जे शेतकरी जे मागेल मग तो विद्युत मीटर मागेल किंवा कृषी पंप मागेल तर सौर ऊर्जा कृषी पंप मागेल, जे मागेल त्याला द्यायला पाहिजे असं हे ठेवायला पाहिजे अध्यक्ष महोदय. स्मार्ट मीटरबद्दल खूप लोकांचे गावागावामध्ये संभ्रम निर्माण आहे अध्यक्ष महोदय. याच्यावरती शासनाने एखादा अभ्यास समिती नेमावी आणि शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल, कारण खरं आहे की एखादा शेतकऱ्याला गावाला एखादा मजूरदाराला जर समजा पहिले 2,000 रुपये बिल होत होता, आता 10,000, 12,000 येऊ लागला अध्यक्ष महोदय. याच्यावरती शासन लक्ष घालायला पाहिजे अध्यक्ष महोदय. माझ्या भंडारा शहरामध्ये भूमिगत विद्युत वाहिनी व्हावी अशी अनेक दिवसापासून प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय. मागच्या सरकारमध्ये त्याचं आश्वासन सुद्धा मिळालं होता की भंडारा शहरामध्ये सुद्धा एक इतर मेट्रो शहरापेक्षा प्रमाणेच भूमिगत विद्युत वाहिनी होईल असं होतं अध्यक्ष महोदय. भंडारा लागून अध्यक्ष महोदय भंडारा लागून दाभा हा एक गाव आहे अध्यक्ष महोदय आणि इथे एक स्वतंत्र फीडर मंजूर होता अध्यक्ष महोदय. जरा ऐकताय का अध्यक्ष महोदय जरा ऐकताय का? बोला हो जरा थांबा ना, बोलू दे आम्हाला. बोला ऐकते अध्यक्ष महोदय, भंडारा शहराला लागून एक दाबा आहे आणि तिथे स्वतंत्र फीडर मंजूर होता अध्यक्ष महोदय, परंतु झालं काय, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तो फीडर बदलून गोंदियाला नेण्यात आला अध्यक्ष महोदय. परंतु त्या फीडर दाब्याला अनेक दिवसापासून आमची मागणी होती, ती मंजूर सुद्धा झाला, परंतु कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी हे सगळं खोडसाळपणा केला आणि तो तिथून गोंदियाला हलवण्यात आला अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे, जो आमचा फीडर गोंदियाला ज्या अधिकाऱ्यांनी चोरून नेलं तो आम्हाला परत वापस आणून द्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय, अन्यथा भविष्यामध्ये लोक शासनाप्रती विरोध हे करतील अध्यक्ष महोदय. म्हणून तो आमचा चोरलेला फीडर तो आम्हाला पुन्हा आमच्या भंडाराला दाब्याला आणून द्यावा ही विनंती करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, उद्योग विषयावरती मला बोलावंसं वाटते अध्यक्ष महोदय. आमच्याकडे MIDCचं जर बघितलं आपण तर MIDC आहे, परंतु ते उद्योग नाही अध्यक्ष महोदय, आणि ज्या प्लॉट आहेत ते सगळ्या कोणी ना कोणी घेतलेल्या रिसेल करत असतात पण उद्योग लावत नाही अध्यक्ष महोदय. ह्या विभागाचे मंत्री आमचे मित्र आहेत का? बोला अध्यक्ष महोदय बसले आहेत ना. उद्योग मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी एखादा मोठा उद्योग आम्हाला द्यायला पाहिजे. ते बोलले आहेत, प्रॉमिस केलं आहे त्यांनी देईन म्हणून, पण तो कधी देणार काय देणार त्यांच्या उत्तरमध्ये त्यांनी द्यावं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ते जेव्हा भंडारात आले होते तेव्हा त्यांना आम्ही रॅक पॉईंटची सुद्धा मागणी केली होती. तो रॅक पॉईंट कारण त्या भंडाऱ्यामध्ये आमच्या नागपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये उतरावं लागतं अध्यक्ष महोदय, पण आमच्या सगळं व्यापाऱ्यासाठी जो रॅक पॉईंटची गरज आहे, आमच्या जिल्ह्यात रॅक पॉईंट नाही आहे, तर त्याची व्यवस्था करून देण्यात यावी अध्यक्ष महोदय. पितळी उद्योग
हा महाराष्ट्रासाठी पितळ उद्योग हा भंडारा जिल्हा एकमात्र भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ह्या उद्योगाला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राची सुद्धा एक ओळख निर्माण करण्यासाठी ह्या पितळ उद्योगाला चालना देणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला वाटते मागच्या काही वर्षापूर्वी असं सभागृहामध्ये मी हा प्रश्न केला होता. त्यावेळेस एक कमिटी बनवून त्याच्यावरती एक चांगला एक क्लस्टर तयार करून ह्या पितळ उद्योगला पाहिजे ती मदत करून शासनाच्या वतीने त्याला एक मोठं सहकार्य करू असं मंत्री महोदयांनी बोलले होते. म्हणून मी उद्योग मंत्र्यांना विनंती करतो की माझ्या जिल्ह्यातला हा पितळ उद्योग याला जीवनदान द्यावं आणि मोठं नाव शासनाकडून व्हावं अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय. वन विभागाचं जर बघितलं तर पवनी उमरेड करंडला माझ्या मतदारसंघामध्ये दोन अभयारण्य आहेत अध्यक्ष महोदय. एक पवनी उमरेड करंडला आणि एक कोका अभयारण्य अध्यक्ष महोदय. परंतु ह्या दोन्ही अभयारण्याला पाहिजे ती सुविधा नसल्यामुळे इथं पर्यटक येत नाही आणि उलट त्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात जे वाघ आहेत हे गावामध्ये शहरामध्ये येत आहेत अध्यक्ष महोदय. आणि याच्यामध्ये दरवर्षी लोक दगावल्या जातात, ॲक्सिडेंट होत राहतात, अटॅक होत असते अध्यक्ष महोदय. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की मागच्या अधिवेशनमध्ये मंत्री महोदयांनी बोलले होते वन मंत्र्यांनी की आम्ही त्यांना चॅनल फेन्सिंग देऊ आणि प्रोटेक्ट करू जेणेकरून गावात येणार नाही, जेणेकरून लोकांना हानी होणार नाही. तर माननीय मंत्री महोदयांना माझी वन मंत्र्यांना विनंती आहे की ते लवकरात लवकर मंजूर करावं. त्याचा प्रस्तावसुद्धा इकडे आलेला आहे. पाणी पुरवठ्याचा जर विचार केला तर अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला पाणी पुरवठ्याच्या योजना ग्रीड योजनाचा विचार केला तो पुण्यामध्ये सोलापूर सातारा इकडे मोठ्या प्रमाणात आहेत अध्यक्ष महोदय. कोणी ऐकतात का? बोंडेकर साहेब आपण बोला इकडे बघून बोला. तर अध्यक्ष महोदय, जर आपण पाणी पुरवठ्याच्या योजना जर बघितल्या आपण तर सातारा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागात मोठ्या प्रमाणात आहे. पण जर तुलनेमध्ये जर नागपूर विभागात बघितलं अध्यक्ष महोदय 5% सुद्धा ह्या योजना आमच्याकडे दिल्या जात नाही अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की ह्या आमची जी भंडारा आणि पवनी मिळून 105 गावाची, कारण अध्यक्ष महोदय नागपूर शहराचा जो दूषित पाणी गोसेखुर्दमध्ये येतो आणि त्याचा इफेक्ट आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये लागतं अध्यक्ष महोदय. त्या पाण्यामध्ये निरीचा रिपोर्ट आहे की कॅडमी नावाचा अलाइनमेंट त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना रोग होऊ शकते, मोठ्या प्रमाणात बिमारी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते. तर हे भविष्याचा विचार करून कमीत कमी पाणी तुम्ही क्लीन करू शकत नाही, पाणी तुम्ही सोडू शकत नाही, डायव्हर्शन देऊ शकत नाही, तर कमीत कमी हे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र योजना 105 गावाची ही योजनेला मंजुरी देण्यात यावी अध्यक्ष महोदय. आणि भंडारा जिल्ह्यात अनेक योजना पाणी पुरवठ्याचे जे मधल्या काळामध्ये मंजूर केले होते त्या योजनाला पैसे देणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय, कारण अर्धवट पडलेल्या त्या योजना आहेत. म्हणून माझी विनंती आहे की ते सगळे योजना ताबडतोब त्यांना निधी देऊन पुन्हा सुरू करण्यात यावं अध्यक्ष महोदय. शिक्षण विभागाचा जर पाहिलं आज आणि काल सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत अध्यक्ष महोदय. माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 500 शिक्षकांची संख्या कमी आहे अध्यक्ष महोदय. शिक्षकाची संख्या कमी आहे तर शिक्षक शिकवतील कुठून, मुलं शिकतील कसे? म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की ह्या सगळ्या शिक्षकांची व्यवस्था शासनाने करावी जेणेकरून जिल्हा परिषदला चालवण्यासाठी मुलांना शिक्षणासाठी व्यवस्था होईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कृषी विभागामध्ये जर विचार केला तर 17ची आणि 19ची जी कर्जमाफी योजना होती या योजनेमध्ये काही त्रुट्या होत्या. आता अध्यक्ष महोदय, जेव्हा शासन निर्णय घेत असतात तो 100% कधीच ते परफेक्ट नसते, कुठे ना कुठे त्रुट्या असतात. परंतु त्या त्रुट्या पूर्ण करणं ही शासनाची जबाबदारी अध्यक्ष महोदय. 17ची आणि 19ची ज्या कर्जमाफीमध्ये जे काही आमच्या भंडारा जिल्ह्याचे शेतकरी उरलेले आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्या चालू योजनेमध्ये सरसकट मंजूर करण्यात यावा, लागू करण्यात यावा अध्यक्ष महोदय. प्रोत्साहनवरती 50,000 आणि जे बोनस धानाचा बोनस लागू करण्यात यावा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, भंडारा शहरातून काही रस्ते आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे, ते आम्ही मागच्या सरकारमध्ये मंजूर केले होते आणि त्याचं काम पण सुरू आहे. त्या निधी अभावी थोडा संत गतीनं आहे. तर जर त्या रस्त्यांना जर निधी दिली तर नक्कीच त्या रस्ते लवकर होतील आणि काम मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडेल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागाचा विचार केला तर अध्यक्ष महोदय भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय आहेत अध्यक्ष महोदय, मेडिकल कॉलेज सुद्धा आहे अध्यक्ष महोदय. परंतु भंडारा जिल्ह्याच्या भौगोलिक जर बघितलं
ते एकीकडे पवनी तालुका, लाखांदूर, साकोली आणि तुमसर बघितलं तर हे 3 टोक आहेत अध्यक्ष महोदय, आणि इथे 100 खाटाचे दवाखाना मंजूर आहेत. माझी विनंती आहे याला 200 खाटाच्या करण्यात यावा, जेणेकरून मध्य प्रदेश, छत्तीसगडचे जे पेशंट येतात त्यांना तिथेच थांबवून म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला जास्त भर होणार नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की प्राथमिक आरोग्य केंद्र हे 50 वर्ष जुने आहेत, आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 50 वर्ष जुने असल्यामुळे अजीर्ण झालेले आहेत, तर याच्यावरती सुद्धा निधी देण्यात यावा अध्यक्ष महोदय. आणि उच्च शिक्षण विभागाला विनंती आहे अध्यक्ष महोदय, दादा आहेतच इथे, माझी विनंती आहे की भंडारा आणि पवनीमध्ये जे IT आहेत तिथे मोठ्या प्रमाणात जागा आहे, तर एखादा तरी ठिकाणी अध्यक्ष महोदय इंजिनिअरिंग कॉलेज जर शासनाच्या वतीने देता आलं तर नक्कीच त्याचा जिल्ह्यात फायदा होईल, कारण जिल्ह्यामध्ये शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज एकही नाही आहे. अध्यक्ष महोदय, मगाशीच धस साहेबांनी अन्न औषध विभागावरती काही उजाळा दिला. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की अत्यंत माणसाच्यासाठी हे आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून माझं विनंती आहे की आम्ही दरवर्षी बघत असतो बाहेर देशाचं जर समजा सरासरी जर आपण आयुष्य बघितलं तर 80-85 वर्ष आहे, आपल्या भारताचं जर आयुष्य बघितलं तर हा 60-65 वरती येऊन ठेपलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की मुंडे साहेबांसारखे जे अधिकारी आहेत हे चांगलं धूळ साफ करत आहेत, कारण शेवटी ते आपल्यासाठीच करत आहेत. किंवा आपल्याकडे जो काही अन्न येतं, मग दूध असेल, महाराष्ट्रामध्ये जेवढं दूधची खपत आहे तेवढं दूध उत्पन्न होत नाही, तरी त्याच्यापेक्षा जास्त दूध येतं कुठून, म्हणजेच तो मिक्स होत असेल. पेढेमध्ये जर बघितलं तर ते मिक्स अनेक खाद्यपदार्थामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मिक्स होतं. अध्यक्ष महोदय, याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे, कारण शेवटी माणूस राहिला तर सगळेच राहील, सरकार पण राहील. माणूसच नाही राहिला तर सरकार पण नाही काय कामाची राहणार नाही. अध्यक्ष महोदय, म्हणून माझं विनंती आहे की याच्यावरती कडक करायला पाहिजे. अजून जे कायदा मोठं आणायचं असेल, एखादा मी तो म्हणतो जन्मठेपची शिक्षा द्यायला पाहिजे त्या लोकांना, जे गुन्हेगारांना असेल. शेवटचे मुद्दे अध्यक्ष महोदय, चला संपवा लवकर. शेवटचे अध्यक्ष महोदय, माझ्या शेवटचे 1-2च मुद्दे आहेत शॉर्टकटमध्ये. मी तसंही काही भाषण केलं नाही अध्यक्ष महोदय, माझ्या रेकॉर्ड बघून घ्या. बाकीचे लोक किती भाषण केलं आहे, मी मुद्देच मांडत आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बिलकुल बरोबर. अध्यक्ष महोदय, जल पर्यटनमध्ये महाराष्ट्रामध्ये 2 हे प्रकल्प मंजूर झाले होते अध्यक्ष महोदय, कोयना आणि गोसेखुर्द. अध्यक्ष महोदय, टप्पा 1 मध्ये 101 कोटीचे प्रकल्प मंजूर झाला. अध्यक्ष महोदय, त्या प्रकल्पाच्या माध्यमानं आमच्या भंडारा जिल्ह्याला एक वेगळी दिशा आणि वेगळी ओळख मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे ज्या कोणी ते कामं थांबवलेले आहेत ते पुन्हा सुरू करण्यात यावा, आणि टप्पा 1, टप्पा 2चे पण जे 15 गाव आहेत अध्यक्ष महोदय, ते 15च्या 15 ठिकाणी मी तर म्हणेल की भंडारापासून जशा पवनीपर्यंत 15 ठिकाणी आहे, तसंच भंडारापासून जो तुमसरकडे सुद्धा आपण काही स्पॉट तयार करायला पाहिजे, जेणेकरून हा एक सर्किट केरळामध्ये जसं सर्किट आहे तसं सर्किट हे तयार व्हायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत अबकडचा जो काही मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, अबकडच्या मुद्द्यासाठी आमचा विरोध नाही आहे, परंतु अबकडच्या हे जनगणना झाल्याशिवाय करू नये अध्यक्ष महोदय, कारण जातीनिहाय जेव्हा जनगणना होईल तेव्हा वस्तुस्थिती येईल आणि त्याच्या माध्यमाने हे करता येईल. आणि शेवटचा राष्ट्रीय महामार्ग जे आहे अध्यक्ष महोदय, शेवटचा आहे अध्यक्ष महोदय, शेवटचा आहे अध्यक्ष महोदय, खरंच शेवटचा आहे. राष्ट्रीय महामार्ग जो आहे भंडारा ते नागपूर, मुंबई ते नागपूर जोडणारा जो समृद्धी मार्ग आहे, हा शासनाचा खूप मोठा प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय. तो आता भंडारा गडचिरोलीपर्यंत आला आहे. माझी विनंती आहे तिथं जर मेट्रो लागू झाली तर आमच्या फ्लाईट कमी होऊन जाईल, मेट्रोनं आम्हाला जाणं सोपं होईल. आणि मी ह्या प्रस्तावाच्या माध्यमाने शासनाचा मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो.